माझ्या मुलाच्या प्री वेडिंगसाठी रिहाना येऊन डान्स करते आहे, झुकरबर्ग आलाय, बिल गेट्स आलाय, तर माझी शेअर प्राइस वाढतच जाणार. डोंट वरी. कर्ज काढून दिवाळी साजरी करूच नका असं फार पूर्वापार म्हणत आले आहेत, पण कर्ज काढून लग्न करू नका अशी ती म्हण नाहीये. हे पण गमतीदारच आहे ना, की लग्नाच्या बाबतीतलं कर्ज चालणार आणि मग तुम्ही कर्जबाजारी झालात तर चालेल. मला लग्न कुठे करायचंय, किती लोकांना बोलवायचं आहे, किती खर्च करायचा आहे, हा तो त्या तारतम्याने माझी पहुंच, माझी आवड, माझा खिसा किती मोठा आहे याच्यावरतीच त्या गोष्टी ठरणार. माझ्या डोक्यातच नव्हतं आलं प्री वेडिंग करायचं, पण सगळे करतायत तर छान आहे की करू. हेही फोमोमधनंच येणारी गोष्ट आहे. संस्कृतीला धक्का पोचतो असं म्हणणं हे मला बऱ्यापैकी हास्यास्पद वाटतं. म्हणजे फोटो काढायचं का नाही इथपासूनच संस्कृतीबद्दल प्रश्न काही पण विचारता येऊ शकतात. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेले 3-4 दिवस साधारणतः तुम्ही जर का कोणत्याही प्रकारचं डिजिटल डिव्हाइस वापरत असाल, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब किंवा अगदी न्यूज चॅनल, TV बघत असाल, तर एकाच गोष्टीची चर्चा आहे. त्याच्यावरती फेसबुकवरती पण मग चर्चा झडत आहेत, रील्स पडत आहेत. ते म्हणजे अंबानी कुटुंबियांच्या घरातलं लग्न, प्री वेडिंग. खरं तर 3 दिवस ते चालू आहे. जामनगर इथं त्याच्या रील्स येत आहेत, तिथल्या सगळ्या एक से एक गोष्टी येत आहेत. सेलिब्रिटींचं नृत्य असेल, इतर असंख्य गोष्टी असतील. पण या निमित्तानं लग्न सोहळा म्हणजे वेडिंग याच्याबद्दलचे मुद्दे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या चर्चेत येतात. त्याच्याबद्दलच मला चर्चा करायची आहे. जवळपास 2 वर्षांपूर्वी गौरी कानिटकर मॅडमशी ज्या आपण चर्चा केल्या, ज्याची सिरीज केली, त्याच्यामध्ये एका ठिकाणी हा विषय येऊन गेलेला की वेडिंग वर्सेस मॅरेज. पण आजची पिढी जे हे सगळं बघती, सोशल मीडियानं इन्फ्लुएन्स्ड आहे आणि वेडिंगबद्दल अधिक तिला काय वाटतं हे सगळं समजून घेण्यासाठी माझ्याबरोबर आहेत अनुरूप विवाह संस्थेचे संचालक तन्मय कानिटकर. तन्मय, स्वागत आहे. तन्मय तरुणही आहेत, अनुरूपही बघतात, असंख्य विवाह जमलेले त्यांनी बघितलेले आहेत, वेडिंग बघितलेलं आहे. सो आजच्या पिढीचा व्ह्यू काय आहे, का हे सगळं घडतं, हे सगळं समजून घ्यायचं आहे. इतकं मोठं लग्न, जे काय म्हणूया की रील्सपासून सगळीकडे तेच दिसतंय, वेडिंग ज्याला आपण म्हणूया, कसं ॲनालिसिस करतोस? मला असं वाटतं की हा एक अतिशय मोठ्या प्रमाणात होणारा एक PR इव्हेंट आहे. आणि खरं तर लग्न हा PR इव्हेंटच असतो, किती नाही म्हटलं तरी फार पूर्वीपासून सुद्धा. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या शक्तीनुसार, आपापल्या रीचनुसार हे सोहळे ऑर्गनाईज करत असतो. आणि अर्थातच अंबानी हे अंबानी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या क्षमतेनुसार हा सोहळा ऑर्गनाईज केलेला आपल्याला दिसतो. प्री वेडिंग म्हणजे हे तर वेडिंग पण नाही आहे. तर त्यामुळे त्या पद्धतीने त्याची चर्चा होणं, त्या पद्धतीने त्याचा गाजावाजा होणं हे स्वाभाविक वाटतं मला. अगदी महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या राजकारण्यांची, मुलांची, नातेवाईकांची मोठी मोठी लग्न होतात. काही हजारो लोक त्याला येतात. त्याची चर्चा होती. असं मी ऐकलंय 90च्या दशकात की एका लग्नात विहिरींमध्ये बर्फ टाकलेली, त्याची चर्चा झाली. मग ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोणाच तरी लग्न झालं, त्याची चर्चा झाली. आता या लग्नाची चर्चा होते. मुळात एवढं मोठं लग्न सोहळा असावा? याचं उत्तर द्यायचं तर थोडंसं लग्न सोहळा का केला जातो इकडे जाणं गरजेचं आहे. की लग्न ही व्यवस्था जेव्हापासून आली तेव्हापासून त्याचा उद्देश काय आहे, तर 2 व्यक्तींनी एकत्र राहायचं ठरवणं, 2 कुटुंबांनी एकत्र राहायचं ठरवणं आणि त्या 2 व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना कायदेशीर आणि सामाजिक मान्यता देणं आणि एक प्रकारे डिक्लेरेशन करणं, जाहीर करणं की या 2 व्यक्ती एकत्र राहणार आहेत, या 2 व्यक्ती आता एकमेकांचे नवरा बायको म्हणून एकत्र राहणार आहेत. तर याची अनाउन्समेंट, याचं डिक्लेरेशन म्हणजे लग्न असतं. आणि पूर्वीच्या काळी काय आपल्याकडे सोशल मीडिया नव्हता किंवा आपण काही लिहून पेपरामध्ये जाहिरात देऊन हे डिक्लेरेशन करू शकत नव्हतो. तर साधी सोपी पद्धत कुठली होती, तर लोकांना बोलवा आणि त्यांना सांगा की आम्ही आता एकत्र राहायचं ठरवलेलं आहे. आणि मग अर्थातच लोक एकत्र आले की आपण उत्सवप्रिय प्राणी आहोत, त्यामुळे मग जेवण येणार, त्याच्यामध्ये गाणं येणार, त्याच्यामध्ये थोडी मजाही येणार. पण काळानुरूप, आता अनुरूपच इतके दशक चालू आहे, हा लग्न सोहळा बदलताना बघितलाय का तुमच्या पाठीमागच्या 2 पिढ्यांनी, तू? आणि जो काही बदलतोय तो योग्य अयोग्य कसं बघशील? सोहळा बदललाय का, तर 100% बदललाय. त्याची स्केल बदलली आहे का, तर तेही आपल्याला बदललेलं दिसतं. की पूर्वी जर 1 लाखात एखादी गोष्ट होत असेल तर त्याच्यासाठी आता 10 लाख रुपये खर्च केले जातात. हे तर आपल्याला सहज अगदी दिसतं. पण खरं तर एक इंडिपेंडंट रिसर्चच करायला हवा की माझं 1970 मधलं डिस्पोजेबल इन्कम आणि त्याच्या तुलनेत लग्नावर केला जाणारा खर्च आणि 2024 मधलं डिस्पोजेबल इन्कम आणि त्याच्या तुलनेत केला जाणारा खर्च, ह्याचा जर रेशो जर आपण बघितला तर तो खरंच खूप जास्त बदललाय का, याच्याबद्दल माझ्या मनात खूप जास्त शंका आहे.
की नॅचरली ग्लोबलायझेशन नंतर लिबरलायझेशन नंतर डिस्पोजेबल इन्कम वाढलेलं आहे, त्यामुळे सगळीकडेच खर्च करणं हा प्रकार आपल्याला वाढलेला दिसतो. इकॉनॉमीमध्ये तो सरसकट वाढलेला दिसतो. तर ते खर्च करणं वाढलेलं आहे, पण इन्कमही वाढलेलं आहे. त्यामुळे माझं उत्पन्न वाढलं आहे, खर्च वाढलेला आहे, तर रेशो कदाचित सेमच राहिला आहे का हे कुठेतरी तपासून बघितलं पाहिजे. आपल्याला खर्च झालेला दिसतोय, खूप डोळ्यावर आल्यासारखा दिसतो, पण उत्पन्नही वाढलं असेल तर 1970 मधल्या मंडळींचे निर्णय आणि 2024 मधल्या मंडळींचे निर्णय याच्यात फार फरक नाही असं आपल्याला म्हणता येईल, जर त्या रेशोमध्ये फार फरक नसेल तर. वेगवेगळ्या सोशल मीडिया पोस्ट बघत होतो, त्याच्यात एक सूर असा होता की त्या सोहळ्याला काहीतरी पावित्र्य आहे, परंपरा आहे. आज या ग्लॅमरच्या किंवा ज्याला काय म्हणूया आपण सोशल मीडिया सेंट्रिक होण्याच्या नादात त्या सोहळ्याचं पावित्र्य निघून जातं. काय वाटतं? पावित्र्याच्या संकल्पना बऱ्यापैकी सब्जेक्टिव्ह पण असतात, की कोणत्या गोष्टीला पावित्र्य द्यावं म्हणावं हे खूप व्यक्तिगत चॉईसचा भाग आहे. खूपदा आपल्याला असं दिसतं की लग्न विधी हा जो प्रकार आहे तो बऱ्यापैकी इंटिमेट छोट्या गटामध्ये केला जातो, कमी लोक त्याला उपस्थित असतात, आपण रिसेप्शन मात्र खूप मोठं केलं जातं. मग आता या अशा परिस्थितीमध्ये पावित्र्य जपलं आहे का नाही जपलं आहे? तर खरं तर कदाचित जपलं आहे, जर तू ज्या व्यक्तींचा उल्लेख केलास किंवा ज्या पोस्टचा उल्लेख केलास त्या दृष्टीने बघता, की विधी करताना मात्र त्याच्यातलं गांभीर्य ठेवून त्याकडे बघितलं गेलेलं आहे, पण सोहळा करताना त्याचा आनंद लुटताना खरंच तो लुटला गेला आहे. तर आनंद घेत असतानाही पावित्र्याचा विचार करायचा का हा गंभीरपणे विचारायचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण त्याच्यावरती भर देण्यापेक्षा मला असं वाटतं की पावित्र्याच्याही पलीकडे जाऊन त्याचं डिक्लरेशन पार्ट आणि त्या निमित्ताने आपल्या आनंदात, कारण लग्न हे एवढं मोठं होण्याचं कारण असं आहे की इतका मोठा सिग्निफिकंट चेंज प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न या गोष्टीमुळे होतो, कारण आपण एका व्यक्तीला आपल्याबरोबर आयुष्य शेअर करायला अलाउ करतो, परवानगी देतो एक प्रकारे, की माझ्या आयुष्याचा तू एक सिग्निफिकंट भाग असणार आहेस ही परवानगी आपण दुसऱ्याला देतो. दुसऱ्याच्या आयुष्यात आपण असणार आहोत ही परवानगी मागतही असतो. सो इतका मोठा बदल आपल्या आयुष्यात घडत असतानाचा जो आनंद आपण सेलिब्रेट करतो आणि आनंदात इतरांना सामावून घेतो तो सोहळा असतो. त्यामुळे तो मोठा होणं किंवा तो मला हवा तशा पद्धतीने करायला मी जाणं हे मला योग्य अयोग्याच्या पलीकडे जाऊन स्वाभाविक वाटतं, नॅचरल वाटतं. ते या सगळ्या लग्न सोहळ्यांवरती सिनेमा किंवा आजच्या काळात वेब सिरीज किंवा तत्सम मनोरंजनाची साधनं याचा कितीसा परिणाम असतो? याचं कारण संगीत हे आधी सिनेमात आलं, मग महाराष्ट्रात आलं, तोपर्यंत तो भाग नव्हता. अशा असंख्य प्रथा या सिनेमातून उचलल्या गेल्या आणि आपल्या संस्कृतीत मर्ज झाल्या असं म्हणतात. तर ओव्हरऑलच मीडिया लग्न सोहळ्यावरती कसा इम्पॅक्ट करतो? प्रचंड. म्हणजे अर्थातच मीडियाचा, सिनेमाचा, सिनेस्टार्सचा या आपल्या चॉईसेसवरती खूप परिणाम होतच असतो. आपल्या लाईफस्टाईलवरती परिणाम होत असतो, आपल्या फॅशन सेन्सवरती परिणाम होत असतो. त्यामुळे मी लग्नात काय ड्रेस घालायचा हेही कॅटरीनाच्या लग्नातले तिचे लेहंगे बघून मी ठरवत असेल तर ते ऑब्व्हियसली परिणाम होत असतो. आणि तो नवीन नाही आहे. परत आज काहीतरी वेगळं घडतं अशातला भाग थोडीच आहे. 1970 आपल्याला अमिताभ बच्चनसारखी हेअरस्टाईल केलेले अनेक लोक रस्त्यावर दिसतच होते. आपण जुने फोटोज बघितले तर आपल्याला सापडतच तसं. त्यामुळे फॅशनवरती, आपल्या लाईफ चॉईसेसवरती सिनेस्टार्सचा आणि सिनेमाचा प्रचंड परिणाम आहेच आणि तो असणारच आहे. त्यामुळे तो आज नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तो पुढेही कदाचित असणार आहे. तो सोशल मीडिया सकट तो अजून काय म्हणता येईल ॲम्प्लिफाय होणार आहे, अजून तो दुप्पट मोठा होणार आहे. त्यामुळे तो नक्कीच आहे. आणि त्यामुळे माझं लग्न कसं असावं आणि कसं दिसावं दोन्हीसाठी मी विचार करताना असा विचार करतो की कसं दिसावं यातलं आयडियल काय बरं आहे, मला काय बरं आवडलं आहे आत्तापर्यंत आणि त्यातलं मला काय करणं शक्य आहे, अर्थातच आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा. पण आजच्या जगामध्ये फोमो ज्याला म्हणतात, याच माझ्यासकट सगळीजण रील्स बघतायत आणि मग त्यातनं आपल्याला इमिटेट करायची पुन्हा जसं आपण आत्ता बोललो सवय आहे, आवड आहे. अशा वेळेला एक फोमोची फिलिंग आजच्या पिढीमध्ये येते का की अरे हे काय आहे, म्हणजे ही इतकं सगळं करतायत, असं करतायत, तसं करतायत आणि आपणही केलं पाहिजे. आणि मग असं असेल तर या फिलिंगचं काय करायचं? डेफिनेटली फोमो आहे, अनेक बाबतीत आहे. नॉट नेसेसरीली मी त्याला निगेटिव्ह भाव मानतो की फोमो असणं किंवा फोमो वाटणं याच्यासाठी. याचं कारण असं की कधी कधी मला आत्ता करायचंच नाहीये पण मला करावं लागतंय इतकी टोकाची भावना नसते. माझ्या डोक्यातच नव्हतं आलं प्री वेडिंग करायचं, पण सगळे करतायत तर छान आहे की करू, हेही फोमोमधनंच येणारी गोष्ट आहे.
तर ती टोकाचं काहीतरी माझं नकारात्मक भाव असेल आणि तोही मी आता बाजूला ठेवूनच हे कंपल्सरी केल्यासारखं करतोय असं कमी वेळा दिसतं आपल्याला असं दिसतं की मी ह्याचा विचार केला नव्हता किंवा हे करायलाच पाहिजे का ह्याच्याबद्दल मी दोलायमान होतो, पण सगळे करत असतील तर मी करीन. तर हा स्वाभाविक भाव आहे, हे आपण सगळ्याच बाबतीत करतो. आपण साधे मित्र ग्रुपमध्ये असू आणि काहीतरी प्लॅन करत असू, कॉफीला भेटायचा प्लॅन करत असू आणि मला वेळ नाही असं होत असेल तरी सगळे भेटतायत म्हटल्यावर मी म्हणतो की ठीक आहे मी 10 मिनिटं तुम्हाला भेटून जाईल, काम थोडंसं बाजूला ठेवून 10 मिनिटं का होईना तुम्हाला हाय म्हणून जाईल. हे कसं फोमोमधूनच येतं की. तर हे जितकं नॅचरल आहे तितकंच माझं असणं आणि माझं जे असणं सगळ्यांना दिसणार आहे त्याच्यासाठीचा ॲक्सेप्टन्स लोकांमध्ये निर्माण होणं, यासाठी जे मला करावं लागेल ते मी करत राहतोच. आणि परत लग्नासारखा विषय आहे की ज्याचा संबंध थेट डिक्लरेशनशी आहे, सामाजिक मान्यता मिळवण्याशी आहे. नॉट डिरेक्टली, आता कोणी असं म्हणत नाही की मी सामाजिक मान्यता मिळवतोय, पण त्याचं मूळ तिथं आहे, त्याचं बीज तिथं आहे. तर त्याच्याशी संबंधित असलेली गोष्ट असल्यामुळे तर ते होणारच आहे की समाजाला काय बरं ॲक्सेप्टेबल आहे, समाजाला काय आवडतं आहे, त्या गोष्टी आपण करूया का, हा विचार येणारच डोक्यामध्ये. या निमित्तानं अजून एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे लग्न हा स्टेटस सिम्बॉल आहे का, PR आहे का, आणि लग्नावर किती खर्च करावा. स्टेटस सिम्बॉल आहे का आणि PR आहे का, याचं उत्तर हो असं 100% आहे. आपण खरं तर आपले सगळे सोहळे हे PR सारखेच वापरत असतो. PR म्हणजे काय, रिलेशन्स ना, आपली नाती आपण जपण्यासाठी, माणसं जोडण्यासाठी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो. वाढदिवसाला कोणाला बोलवत असू, कोणाला कुठल्या तरी ॲनिव्हर्सरीला बोलवत असू, काहीतरी निमित्त काढून बोलत असू, गणपतीला आरतीला माझ्याकडे या असं मित्रांना सांगणं असेल, तर ही आपण वेगवेगळी निमित्त शोधत असतो आणि त्या निमित्ताने लोकांना बोलवतो आणि माणसं एकमेकांना जोडून घेतात. लग्न ही गोष्ट एवढी मोठं होण्याचं कारण परत मगाशी मी म्हटलं तसं त्याचा सिग्निफिकन्स खूप जास्त आहे आयुष्यात. ते काय परत परत होईल अशी शक्यता नाही, त्यामुळे एकदाच घडणारी घटना आहे. तर त्याचा सिग्निफिकन्स एवढा असेल तर मग ते थोडंसं जास्त मोठं करावं असा तो विचार आहे. जसं आपण काय एखाद्या कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाली तर त्याचा जसं मोठा कार्यक्रम केला जातो, 50 वर्ष झाली तर अजून मोठा केला जातो. आझादी का अमृत महोत्सव आपण 75 झाल्यानंतर करतो, 74ला नाही करत, 75ला करतो, कारण तो 75 आकडा आपण सिग्निफिकंट मानतो. तसंच लग्नाचं आहे की लग्न एकदाच होणार आहे तर त्याला आपण सिग्निफिकन्स देऊ, त्याला त्या वर्षी त्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व देऊ आणि त्याच्यावरती खर्च करू. त्यामुळे तो PRचा भाग तर डेफिनेटली ते निमित्त मोठं करणं आहे. त्या निमित्ताने आपल्या जवळच्या लोकांना अधिक जोडून घेण्याचा प्रकार आपण त्यातून करतो. स्टेटस आहे का, तर ते पूर्वीपासून आहे, आजही आहे की मी किती खर्च करतो आहे, मी कशा पद्धतीने करतोय, कितीपेक्षाही क्वालिटी खर्च पण करतो आहे का, याच्यावरती लोक मला ॲनालाइज करणार आहेत किंवा जज करणार आहेत. सोशल ॲक्सेप्टन्सपाशी पुन्हा जातो आपण, तर त्यानुसार मी त्याच्याकडे बघणार आहे आणि त्याला मी मॅच करायचा प्रयत्न करणार आहे. तर हे पूर्वी होत होतं, लोक कर्ज काढून लग्न सोहळे करायचे पूर्वीही, आजही करत असतील आय एम शुअर. तर त्याचं कारणच ते. आता हे योग्य आहे का अयोग्य आहे का ही गोष्ट थोडीशी त्या व्यक्तीच्या आर्थिक काय म्हणतात त्याला परिस्थितीवरती अवलंबून आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करू नका असं फार पूर्वापार म्हणत आले आहेत, पण कर्ज काढून लग्न करू नका अशी ती म्हण नाही आहे. तर हे पण गमतीदारच आहे ना की लग्नाच्या बाबतीतलं कर्ज चालणार आणि मग तुम्ही कर्जबाजारी झालात तर चालेल. तर असं खरंच आहे का, याबाबत मला असं वाटतं की प्रॉपर फायनान्शियल ॲडवाईस घ्यावा, त्याबाबत तारतम्य बाळगावं आणि त्यानुसार ठरवावं की माझी झेप कुठपर्यंत आहे. अंबानींना जमत असेल 1200 कोटी खर्च करणं फॉर एक्झाम्पल, कारण त्यांची 1.5 लाख कोटीची वर्थ आहे. हां, तर पण आपल्याला नाही जमणार आहे 1200 कोटी, आपल्याला 12 कोटीही नाही जमणार आहे. आपल्याला 12 लाखही अवघड जाणार असेल तर आपण 12 लाखपेक्षाही कमीच खर्चात लग्न करावं. हा तारतम्याचा भाग आहे आणि तो नक्कीच बाळगला पाहिजे. काय म्हणतात त्याला, नेटवर्थ डिक्लरेशन हा प्रकार कमी असून त्याचा मूळ गाभा आहे की आपण लग्न करतो हे जाहीर करतो, हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदात आम्हाला तुम्हाला सामावून घ्यायचा आहे. हा भाव न विसरता पुढे जाणं गरजेचं आहे. आनंदाचा क्षण आहे ते तर स्वाभाविक आहे आणि माझ्यासकट सगळेजण कदाचित सोशल अप्रुव्हल सीक करतच असतात वेगवेगळ्या गोष्टीतनं. ती पुन्हा एकदा आपली नॅचरल टेंडन्सी आहे. असा एखादाच कोणीतरी असेल की नाही मला म्हणजे सोशल अप्रुव्हलची गरज नाही. पण मग पुढचा प्रश्न हा येतो की आजकाल हे आनंदापेक्षा आणि PR पेक्षा सोशल मीडिया सेंट्रिक फंक्शन्स झालीत का. म्हणजे उदाहरणार्थ फोटो काढताना सोशल मीडियावर असं टाकायचं आहे, रील असं हवं आहे, स्लोमो असं हवं आहे, यासाठी काम करा, इतके फोटो आणि व्हिडिओ तुमचे होणार आहेत त्यासाठी काम करा. तर आपण आपले सोहळे आणि सगळ्यात त्याचा इपिटोम असणारा लग्न सोहळा हा सोशल मीडियावर कसा दिसेल या दृष्टीने रिडिझाईन केलाय का, आणि मग ते कितपत योग्य. सोहळा रिडिझाईन केलाय का, तर हो. म्हणजे सोहळ्यामध्ये फोटोग्राफर्स असणं, ते व्हिडिओग्राफर्स असणं,
त्यांनी त्या पद्धतीचे खास शॉट्स घेणं, हे सगळं रिडिफाईन झालं का? तर 100%. कारण मीडिया बदललाय. पूर्वी लग्नाचं अल्बम मला माहीत नाही किती लोक नंतर आवर्जून अगदी बघायचे, पण आता ती दाखवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. म्हणजे लग्न झाल्या पहिले काही दिवस लोक अजूनही अल्बम दाखवत असतील, पण ती दाखवण्याची सोय तितपतच मर्यादित होती पूर्वी. आता ती दाखवण्याची सोय सोशल मीडियामुळे प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येकजण स्वतःचे फोटोज दाखवू शकतो. आपले फोटो आपण दाखवणार आहोत, कारण परत तो सोशल अप्रुव्हलचा भाग त्याच्यामध्ये आहेच आहे. तर आपण फोटो दाखवणार आहोत, तर त्यावेळी आपण कसे दिसतोय याला नॅचरली महत्त्व येणार आहे. की मी चांगला दिसतोय का, मी चांगली दिसतीये का, कसं दिसतंय याच्यावरती मी थोडंसं लक्ष देणं. मग सगळ्याच गोष्टी येतात की मी लग्नापर्यंत बारीक होणार आहे, इथपासनं ते लग्नात माझे कपडे कोणते असणार आहेत, माझा फोटोग्राफर कोण असणार आहे, इथपर्यंत त्या सगळ्या गोष्टी जातात. आणि मला असं वाटतं की सोशल मीडियामुळे काय झालं आहे की आपण सेलिब्रिटीजच्या बाबतीत जरी पाहिलं तर सेलिब्रिटीज पूर्वी आपल्याला कदाचित मॅगझिनमध्ये दिसायचे, फक्त मोठ्या पडद्यावर दिसायचे, सिने सेलिब्रिटीज फॉर एक्झाम्पल, किंवा टी व्हीवरती कधीतरी एखाद्यामध्येच याच्यात आले तर. पण टी व्हीवरती सुद्धा सेलिब्रिटी दिसणं, स्मॉल स्क्रीनवरती दिसणं ही फार पूर्वी मोठी गोष्ट होती. आता ते इतक्या स्मॉल स्क्रीनवरती आलेत की तुझ्या हातातल्या मोबाईलवरती ते असतात, राईट. सोशल मीडियामध्ये आपण त्यांना सतत बघत असतो. त्यामुळे सेलिब्रिटीज आणि ग्लॅमरच्या दुनियेतली मंडळी सहज ज्या ठिकाणी असतात तिथेच मी पण असू शकतो. अमिताभ बच्चनचंही ट्विटर हँडल आहे आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे, रणवीर सिंगचं पण आहे, दीपिका पदुकोणचं, आणि माझं पण आहे. फॉलोअर्स नसतील मला, पण तो ज्या पद्धतीने फोटो टाकू शकतो तसा मीही टाकू शकतो. ही पॉवर कोणत्याही नॉर्मल माणसाला पण मिळालेली आहे. आणि तो जर टाकू शकतो किंवा दीपिका पदुकोण जर टाकू शकते तर मीही टाकू शकतो. आणि मग मी त्या पद्धतीने का टाकू नये? ते सिनेमामध्ये काम करतात, ते सिने स्टार्स आहेत, पण माझ्या आयुष्याचा जो सिनेमा आहे त्यातला हिरो मी आहे, माझी बायको त्यातली हिरोईन आहे. तर प्री वेडिंग शूटचा विचारच तो आहे. कदाचित या शब्दात नसेल आला कोणाकडनं, पण विचार हाच आहे की मी सिनेस्टार असू शकतो का माझ्या सिनेमात? माझ्या सिनेमाचा हिरो मी असू शकतो का? आणि मग तसे फोटोज माझे असू शकतात का? तशी प्री वेडिंग फिल्म माझी असू शकते का? आणि ती असेल तर किती छान, मला छान वाटणार आहे. आणि ती कदाचित आजूबाजूचे माझ्या जवळचे मंडळी बघणार आहेत आणि परत त्यांच्याकडनंही त्याच्यासाठी सोशल अप्रुव्हल येणार आहे, कौतुक होणार आहे. कोणाला कौतुक आवडत नाही? ते त्यातूनच विचारतो. त्यामुळे प्री वेडिंग शूट्स किंवा लग्नाचे सुद्धा फोटोज हे जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला, मला हिरो कसं बनवतील याकडे जाणारे आहेत. आणि माझ्या आयुष्याचा सिनेमा कसा चांगल्या पद्धतीने दिसेल याच्याकडे नेणार आहे. तर त्यामुळे सोहळ्याचा पॅटर्न बदलला का? पूर्वी तो एक हॅलोजन लावून जेवणाऱ्यांवरनं व्हिडिओ फिरवला जायचा, तर तसा आता आपल्याला दिसत नाही ना. आपल्याला व्हिडिओग्राफर सुद्धा गिम्बल घेऊन छान वेगवेगळ्या पद्धतीने अँगल्सनी घेताना दिसतात, कारण व्हिज्युअली प्लीजिंग असेल तरच ते परत बघितलं जाणार आहे. ते पूर्वीचा व्हिडिओ मला खरंच शंका आहे की किती लोक परत बघत असतील, कारण व्हिज्युअली प्लीजिंग नव्हतेच ते व्हिडिओज. आपण ते डॉक्युमेंटेशन करायचो. तर डॉक्युमेंटेशनच्या पलीकडे जाणारे हे आता फोटोज आणि व्हिडिओज गेले की डॉक्युमेंटेशनच्या पलीकडे थोडं एंटरटेनमेंट व्हॅल्यू असणाऱ्या गोष्टीकडे वळलो आहोत. कारण नुसतं डॉक्युमेंट करून ते ठेवून द्यायचं यापेक्षा त्याला जर थोडीशी एंटरटेनमेंट व्हॅल्यू दिली तर अधिक मजा येईल, असा विचार आहे. आत्ता नाही, पण 6 महिन्यापूर्वी सोशल मीडियावर आणि ओव्हरऑल माध्यमांच्या प्री वेडिंग करावं का नाही याच्यावरनं मोठा गदारोळ झालेला. त्यावेळी आपण त्या विषयावर एपिसोड केला नाही, पण आत्ता विषय निघालाय म्हणून तू दिलेलं लॉजिक तर मान्य आहे की आपल्या सिनेमाच्या आपण हिरो हिरोईन असावं. पण असं बघितलं तर ओव्हरऑल प्री वेडिंग हे कितपत योग्य आहे? त्यानं संस्कृतीला धक्का पोचतो अशी एक मध्ये चर्चा झाली. काय वाटतं? संस्कृतीला धक्का पोचतो असं म्हणणं हे मला बऱ्यापैकी हास्यास्पद वाटतं. कारण कशाला संस्कृती म्हणायचं, मग फोटो काढायचं का नाही, इथपासून संस्कृतीबद्दल प्रश्न काही पण विचारता येऊ शकतात. पण 99.99% लोक प्रोफेशनल फोटोग्राफर्सकडनं फोटो काढून घेतात असं होत नाही. कधी मी तर शेवटचे फोटोग्राफर खरोखर लग्नातच कुठल्या तरी प्रोफेशनल फोटोग्राफरकडनं फोटो काढून घेतलेत. तर ही संधी मला लग्नाच्या निमित्ताने मिळते आहे आणि ती मी ग्रॅब करतो एक प्रकारे, की त्या निमित्ताने माझे चांगले फोटोज जर मला काढून घेता येणार असतील तर मी का काढू नयेत. आणि पुन्हा त्याचा अँगल मी तुला सांगितलं तसा की या सिनेमाचा हिरो मी आहे, तर माझे चांगले फोटोज यावेत अशी माझी इच्छा आहे. तर ती संधी त्यावेळी प्री वेडिंगच्या वेळी त्यांना मिळते. आणि प्री वेडिंग म्हणून तर ते अगदी लग्न सोहळ्यातले फोटोजच्याही पलीकडे जाऊन सिनेमासारखेच फोटोज असतात. ते एखाद्या सिनेमाच्या पोस्टरवरचे हिरो हिरोईन्स जसे असावेत तसे वरवधू दोघंही तिथे त्या फोटोजमध्ये असतात, प्री वेडिंग शूट्समध्ये असतात. त्यामुळे मला तर छान वाटतं ते. मला असं वाटतं की एक चांगली
गोष्ट आहे की ज्याच्यामधून लोक स्वतःचे फोटोज काढून घेतात, आनंद मिळवतात, ते शेअर करतात, ते आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवतात, इंस्टाग्रामवर टाकतात, म्हणजे काय आपल्या सर्कलमध्ये दाखवतात, त्यांच्याकडनंही कौतुक करून घेतात, एक प्रकारे स्वतःलाही एक दिलासा देतात की आपणही फोटोवर्दी आहोत. तो कॉन्फिडन्स घेण्याचा पण भाग आहे. आणि ज्यांचं अरेंज मॅरेज असेल, आता अनुरूपचं असल्यामुळे त्याच्याबद्दल तर बोललंच पाहिजे, तर अरेंज मॅरेजच्या बाबतीत प्री वेडिंगच्या निमित्ताने मुलं मुली भेटत असतील, ज्यांचं लग्न आहे ते वरवधू भेटत असतील, तर चांगलीच गोष्ट आहे. एकमेकांना समजून घ्यायला, एकमेकांना जाणून घ्यायला अजून एक संधी मिळते. कॉफी शॉपमध्ये दरवेळी भेटण्यापेक्षा फोटोशूटच्या निमित्ताने भेटणं होतं. आणि प्रोजेक्टसारखं असतं. म्हणजे प्री वेडिंग शूट्स जर पाहिली असतील तर कोणत्याही फोटोशूटसारखी किंवा व्हिडिओ शूटसारखीच ती असतात. म्हणजे त्याच्यात रिटेक घेणारे आहेत, त्याच्यात परत परत घेणारे आहेत. ते जितकं फायनल आउटपुट जितकं रोजी असतो तितकं थोडी प्रोसेस रोजी थोडीच असते. ती बऱ्यापैकी टीडीएस. सकाळी 6ला उठून जायचं आहे तुम्हाला कुठल्या तरी जागी, ऊन आहे, आता इथला फोटो येणार नाही, जरा ऑकवर्ड बसायचं आहे पण फोटोत ते चांगलं दिसणार आहे. तुम्ही एक प्रकारे ॲडव्हर्स सिच्युएशनमध्ये कसे वागताय हेही तुम्हाला तिथं आपोआप कळतं एकमेकांबरोबर. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याला अनावश्यक नकारात्मक काहीतरी लेबल चिकटवण्याचं कारण नाही असं मला वाटतं. अजून एक ट्रेंड गेल्या काही दिवसात आला तो म्हणजे डेस्टिनेशन वेडिंगचा. हे पण जामनगरमध्ये चालू आहे आणि ते आपण सगळे बघतोय. तसं पूर्वीच्या काळी नारायण कथा होती की ती लग्नात असा व्यक्ती असायचा की जो मॅनेज करायचा, लगीन घाई असायची, ती 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 करणारी लोक आहेत. पण त्याच्याबरोबरीने एक ट्रेंड आला की कुठतरी जाऊ 2-3 दिवस, कमी लोकांच्यात राहू, बघणारं कोणीतरी वेगळं आहे, हे सगळे मॅनेजमेंट, आणि डेस्टिनेशनवरती लग्न करू. तर हा जो ट्रेंड बदलतो हा तुम्ही कसा बघता आणि त्याच्यातनं काय निघतात ऑब्झर्वेशन? हा ट्रेंड जो बदललेला आहे त्याच्यामधला एक भाग असतो जो कमी लोकांचा आहे, कारण तो व्यावहारिकतेशी निगडित आहे. म्हणजे माझ्या इथल्या लग्नाला 500 लोक येऊ शकत असतील कारण सगळे पुण्यात असतात, तर कदाचित मी गोव्याला जाऊन लग्न केलं तर 500 लोक नाही ट्रॅव्हल करणार आहेत आणि कदाचित मला तो खर्चही झेपणार नाही त्या सगळ्यांची सोय करण्याचा. तर तो व्यावहारिकतेशी निगडित पण आहे. आणि तो असाही आहे, हा बदललेला ट्रेंड पण आहे की कशाला एवढ्या सगळ्यांना बोलवायचं, मला खरंच एवढा PR करायचा आहे का. तर हा व्यक्तिगत चॉईसचा भाग आहे की मला लग्न कुठे करायचं आहे, किती लोकांना बोलवायचं आहे आणि किती खर्च करायचा आहे. हा तो त्या तारतम्याने माझी पहुंच, माझी आवड, माझी कुवत, माझा खिसा किती मोठा आहे, त्याच्यात किती खर्च पैसे आहेत, याच्यावरतीच त्या गोष्टी ठरणार आहे. त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंग असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन त्याचा एक वेगळा, डेस्टिनेशन वेडिंग आपण म्हणतोच कारण दुसरीकडे सगळेजण उठून जातात, जे त्यांचं गाव नाही अशा ठिकाणी जाऊन लग्न सोहळा ऑर्गनाईज करतात आणि कोणीतरी अपॉइंट करतात. आता अपॉइंट करणं किंवा वेडिंग प्लॅनर अपॉइंट करणं ही गोष्ट आजच्या काळात ऑड वाटण्याचं कारणच नाही आहे किंवा त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारणच नाही. आपण प्रत्येक गोष्टीसाठी कोणाला तरी अपॉइंट करणं हे करत आलो आहोत पूर्वीच्या तुलनेत. म्हणजे पूर्वी सरसकट घरात कामासाठी कामवाल्या ताई असणं ही काय सरसकट असणारी गोष्ट नव्हती आपल्या आजी आजोबांच्या कालखंडामध्ये, पण ती आता आहे. ती हाऊस हेल्प असणं ह्याच्यामध्ये कोणी ऑब्जेक्शनेबल काही म्हणत नाही की असं कसं तुमच्याकडे कोणी कामाला येतं, असं जसं आपण म्हणत नाही तसंच वेडिंग प्लॅनर ऑर्गनाईज केला, वा फारच छान असंच म्हणायला पाहिजे की घरातल्याच सगळ्यांनी ती कामं करत राहिले आहेत आणि मग त्यांचं लग्नाच्या सोहळ्यापेक्षाही कामांमध्ये जास्त लक्ष आहे, यापेक्षा त्यांनी प्लॅनर ऑर्गनाईज केला असेल. आणि परत तो त्यांचा चॉईस आहे. कदाचित काही लोक असं म्हणतील की आम्हाला सगळं करायला आवडतं आमच्यासाठी आणि म्हणून आम्हीच करणार आहोत, आम्हीच घरात जेवण बनवतो कारण आम्हाला आवडतं. ग्रेट, काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्याचं बंधन असू नये की ते म्हणजे चांगलं आणि असं असलं म्हणजे ते वाईट आहे, असं सरसकटीकरण, जनरलायझेशन असण्याचं कारण नाही. असं झालंय का की हे सगळं शहरी, विशेषतः मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, मेट्रोज अशाच ठिकाणी होतंय, पण त्याचं प्रेशर मात्र पूर्ण समाजातल्या इतर घटकांवर येते कारण ते सतत कन्झ्युम करत असतात? असं होत असण्याची शक्यता नक्कीच आहे. कारण साधारणपणे अधिक श्रीमंत, अधिक ग्लॅमरस, अधिक शहरी अशा लोकांकडे बघून फॉलो करणं, मग तो फॅशनमध्येही दिसतो, तो लाईफस्टाईलमध्ये दिसतो. त्यामुळे गावाकडची घरंही आपल्याला वेगळ्या पद्धतीने बांधलेली दिसतात. जशी आत्ता कोथरूडमध्ये असतील तसंच घर तुला कुठल्या तरी खेडेगावातही बांधताना दिसतं की आपण तशी टाईल लावू. हा थॉट कुठनं येतो तर तसाच येतो. आणि शहरातील लोक कदाचित परदेशात बघत असतात किंवा अधिक जास्त अंबानींकडे बघत असतील. तर आपण ज्यांना आदर्श मानतो किंवा आपण ज्यांना फॉलो करू बघतो त्यांच्याकडे बघून त्यांच्यासारखं आपणही करायला जाणं हा स्वाभाविक ट्रेंड आहे आणि त्यामुळे त्याचं प्रेशर घेत असू शकण्याची शक्यता नक्कीच आहे. आणि तिथेच तारतम्याचा भाग येतो की
अंबानीने केलं तसंच मी करायचा प्रयत्न केला तर काहीतरी गडबड. किंवा अजून कोणीतरी मी ज्याला आदर्श मानतो जो मुंबईत राहतो आणि त्याच्यासारखंच मी आता नांदेड या गावात राहत असलो ना मी पण करणार आहे, तर खरंच मला ते जमणार आहे का, खरंच ते शक्य होणार आहे का, खरंच ते ज्यांचं सोशल अप्रुव्हल मला हवं आहे त्यांच्याकडनं खरंच त्या गोष्टींनी मिळणार आहे का. कारण कदाचित माझ्या गावात लोकांना त्याचं कौतुकच वाटणार नाहीये, पण जेवायला अमुक अमुक पदार्थ असेल तर छान वाटणार आहे. तर तुम्हाला नेमकं या सोहळ्यातनं काय अचीव्ह करायचं आहे हे डिफाईन करून ते पुढे जाणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कुठे आहात, तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणेल की मला वेगळं काहीच अचीव्ह नाही करायचं आहे, मला सोशल अप्रुव्हल पण नको आहे, त्यामुळे आम्ही लग्न करतो, आमचं राहतो, 25 लोक होती लग्नात, दॅट्स इट, विषय संपला, आम्हाला काहीच कोणाकडनं नको आहे, कायद्याचं जे सर्टिफिकेट मिळतं ते आम्ही घेतलेलं आहे, विषय संपला. तर त्या व्यक्तीसाठी, त्या जोडप्यासाठी, त्या कुटुंबासाठी कदाचित सोशल अप्रुव्हल तितपतच मर्यादित आहे, तर डिक्लरेशनही तितपतच मर्यादित आहे आणि त्यामुळे त्यांनी तो सोहळा तशा पद्धतीने केला असावा. पण दुसरी एक व्यक्ती असेल की जी म्हणेल की नाही सोशल अप्रुव्हलसाठी, ओव्हरऑल डिक्लरेशनसाठी मला या पद्धतीने हे करणं गरजेचं आहे आणि म्हणून मला 1000 लोकांना, गावातल्या 1000 लोकांना मला जेवायला बोलवायचं आहे. किंवा आता राजकीय लोकांचं अनेकदा आपण तू उल्लेख मगाशी पण केलास की त्यांच्या मुलांचं आणि अशी लग्न, मोठं मैदान घ्यायचं आणि सरसकट निमंत्रण करायचं. म्हणजे मला कित्येकदा माझ्या इतरही कामांमुळे व्हॉट्सॲपवरती निमंत्रण पत्रिका येते. आता ती निमंत्रण पत्रिका मला माहिती आहे की कदाचित 1-1.5 लाख लोकांना गेलेली आहे आणि त्या मैदानावर तुम्ही या, जेवा आणि जा, असाच तो प्रकार तिथे असणार आहे. तर याचा पर्पज वेगळा असतो. याचा पर्पज हा आपण आधी म्हटलं तसा PR जास्त आहे. त्या निमित्ताने यांनी मला जेवायला घातलं लग्नाच्या निमित्ताने किंवा मला बोलवलं होतं, हे कोणीतरी मला लक्षात ठेवावं, पुढे जाऊन मतदानाला त्याचा उपयोग होईल, हाही विचार त्याच्या मागे असतो. अंबानींसारख्या व्यक्तीसाठी जसं ते स्टेटस सिम्बॉल आहे तसं ते शक्ती प्रदर्शन पण आहे की माझ्या मुलाच्या प्री वेडिंगसाठी रिहाना येऊन डान्स करते आहे, झुकरबर्ग आला आहे, अजून बिल गेट्स आला आहे आणि जगभरातली मंडळी आलेली आहेत आणि एवढा मी खर्च करू शकतो आहे, 10 दिवसासाठी मी एअरपोर्ट इंटरनॅशनल डिक्लेअर करून घेऊ शकतो आहे, तर माझी शेअर प्राईस वाढतच जाणार, डोंट वरी. तर हे एक प्रकारे मार्केटलाही दिलासा देण्यासारखंच आहे, हे एक प्रकारचं शक्ती प्रदर्शनच आहे. त्यामुळे आणि तो कदाचित उद्देश असेलही त्यांचा की मला यातून हा मेसेज द्यायचा आहे लोकांना पण, माझ्या शेअर होल्डर्सना पण, कदाचित पॉलिटिकल क्लासला पण. तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने एक मेसेज आपल्या कृतीमधनं देत असतो. लग्न हा मोठा निमित्त त्याला मिळतं आणि त्यामधून आपण कोणता मेसेज द्यायचा आहे तो आपापला तारतम्याने ठरवायची गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न, आधीचा पेनल्टिमेट प्रश्न, की तू बिल गेट्सचा उल्लेख केला, झकरबर्गचा उल्लेख केला, परदेशाचा उल्लेख केला. खरं तर लग्न ही जगभरातली तशी कॉमन गोष्ट आहे, परदेशातही लग्न होतात. मी काल काही सहज रिसर्च करायचा प्रयत्न केला की असाच ट्रेंड परदेशात आहे का. तर लग्न सोहळे ही खास भारतीय ओळख आहे का परदेशातही इतका खर्च केला जातो, जेव्हा गोल कॉमन आहे तिथंही PR करायचा आहे, तिथंही आनंद सोहळ्यात सहभागी करून घ्यायचा आहे. तर काय नक्की परदेशातला ट्रेंड आणि आपला ट्रेंड वेगळा आहे असं मला तरी वाटलं, ते तसं आहे का, असेल तर काय? 2-3 मला महत्त्वाच्या डिफरन्सेस जाणवतात. पहिली गोष्ट म्हणजे बहुसंख्य वेळा सामान्य नागरिक जे परदेशात राहतात त्यांच्या लग्नाचा खर्च ते स्वतः करतात, ज्यांचं लग्न आहे, जे भारतात दिसत नाही. भारतात स्वतः मुलगा मुलगी लग्नाचा खर्च उचलत आहेत हे निग्लिजिबल प्रमाण असेल, जवळजवळ नसेल, नाहीच आहे. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीचे सोहळे आपण बघतो तेवढं उत्पन्न त्यावेळी त्या मुलाचं आणि मुलीचं असणं हे जवळपास अशक्य असतं. ते पालकांचं असू शकतं, साठवलेले पैसे असू शकतात जे वर्षानुवर्ष साठवलेले आहेत आपल्या मुलासाठी मुलीसाठी, त्या पद्धतीने तो खर्च केला जातो. त्यामुळे स्वतः जेव्हा तुम्ही खर्च करता तेव्हा नॅचरली त्याच्यावर चाप बसणार आहे, कारण तुमची तेवढी ऐपतच असणार नाही आहे तेवढा खर्च करण्याची, की फॅमिली अख्खे सगळे मिळून आपल्या FD तोडून लग्नाचा खर्च करते आहे. हे प्रत्यक्ष स्वतःचं लग्न असताना करताना माणूस विचार करतो की खरंच करायचं आहे का, मग नको, हा विचार बदलतो. जे आपल्याला परदेशात दिसतं की मी स्वतः खर्च करत असेल तर नॅचरली त्याचा साईज आणि स्केल सगळं कमी होतं. दुसरी गोष्ट कल्चरल आहे की माझं लग्न ही या गोष्टीसाठी आणि मी ते दाखवणं आणि त्याचा आवाज करणं ही मला असं वाटतं की कदाचित भारतीय किंवा एशियन अशी खासियत आहे जी आपल्याला परदेशात वेस्टर्न वर्ल्डमध्ये दिसत नाही. वेस्टर्न वर्ल्ड हे थोडंसं इंडिव्हिज्युअलिस्टिक जास्त आहे
सोशल डिक्लरेशन हे जर मी एक पोस्ट टाकून कायदेशीर केलं असेल तर विषय संपला, मला त्याच्या पलीकडे कोणाच्या अप्रुव्हलची गरज नाही, या ॲटिट्यूडनी जाणार आहे. आणि त्याचा संबंध थेट सोशो पॉलिटिकल स्ट्रक्चर्सशी सुद्धा आहे की मला समाजाची गरज नाही, कारण कायदेशीर रचना ही इतकी स्ट्रॉंग आहे की माझं मत काही का असेना, माझं म्हणणं काही का असेना, मला सेफगार्ड केलं जाईल. ते जर नसेल तर तुम्हाला समाजाची आवश्यकता जास्तीत जास्त भासत राहते की उद्या काही अडचण आली तर मला माझी फॅमिलीच मदत करेल, कायदा मदत करेल की नाही माहीत नाही, माझी फॅमिली पहिली मदत करेल. आणि त्यासाठी मला माणसं जोडून ठेवणं ही गरज कायमच वाटत आलेली आहे आणि भारतात ती वाटत राहतेच. अधिक रुरल पार्ट्समध्ये गेले की जिथे थोडीशी जास्त क्लोजनेट कम्युनिटी असते तिथे तर ती अधिक जास्त गरज असते. त्यामुळे ती गरज तिथे जास्त हायलाईट होते आणि त्यामुळे अशा सोहळ्यांचं प्रमाण भारतासारख्या देशामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात दिसतं. परदेशात ते दिसत नाही. परदेशात ते सोहळा हा डिक्लरेशनपेक्षाही माझं सेलिब्रेशन इतपतच मर्यादित राहतो. त्यामुळे मला हवे ती व्यक्ती, मला हव्या त्याच व्यक्तींना मी इन्व्हाइट करीन. मला खरंच जे जवळचे लोक असतील त्यांनाच मी फक्त बोलवीन, मीच खर्च करणार आहे, मीच ठरवीन काय काय असलं पाहिजे. सोशल नॉर्म्स नाही मी पाळणार की लग्नात जिलेबी असली पाहिजे का नाही, मला नाही ठेवायची जिलेबी, मला वेगळं काहीतरी ठेवायचं आहे, मी कदाचित चीज केक ठेवीन. हे करता येण्याची वृत्ती तिथे दिसते, कारण त्याच्याकडे सोहळा म्हणूनच बघितलं जातं दॅन सोशल अप्रुव्हलसाठीचा सोहळा. शेवटचा प्रश्न, लग्न सोहळा, आपला समाज सगळंच प्रवाही आहे, इतकी लग्न तुम्ही जमवलेली आहेत, 21व्या शतकातला तुझ्या मनातला आयडियल लग्न सोहळा आत्ताचा काय आहे? आयडियल असं मला वाटत नाही की असं एकच आपल्याला काही सांगता येईल की हे आयडियल आहे. पण आयडियल ही गोष्ट नक्की आहे की मी जो खर्च करतो आहे, मी ज्या उद्देशाने हा सोहळा करतो आहे किंवा करते आहे, त्याचा पुरेपूर विचार करणं, त्याच्या मागे विवेकनिष्ठ विचार असणं, रॅशनल असणं की मी हा सोहळा का करतो आहे, करते आहे, मी अशाच पद्धतीने का करणार आहे, याच लोकांना मी या सोहळ्यासाठी इन्व्हाइट का बरं करतो आहे. तर या सगळ्यामागे तुमची काहीतरी स्पेसिफिक कारणमीमांसा असावी आणि ती कारणमीमांसा घेऊन प्रेशरपेक्षाही पलीकडे जाऊन आनंद घेण्याकडे कल असावा असं मला वाटतं. की चला बुवा संपलं एकदाचं असं तुम्हाला न वाटता एखादा आनंद सोहळा संपल्यानंतर, म्हणजे गणपती विसर्जनानंतर, आता खूपच ऑड एक्झाम्पल वाटेल कदाचित, पण पुढच्या वर्षी लवकर आपल्याला दुःख होतं ना विसर्जन झाल्यानंतर की अरे सोहळा संपला, चला बुवा एकदा संपला, असं एक टाकल्यासारखा भाव येत नाही. तो काय येतो, कारण आपण तो एन्जॉय करतो, आपण मनापासून आनंद घेतो त्या सोहळ्याचा. तसं लग्नाबाबत वाटलं पाहिजे की मला हा सोहळ्याचा आनंद मी घेतलेला आहे आणि मला समाधानी वाटतंय, दॅन एकदाचं काम उरकलं, एकदाचं लग्न उरकलं असं वाटणं. तर तुमचा प्लॅन करताना असा प्लॅन करावा की ज्याच्यामध्ये तुम्ही आनंद जास्तीत जास्त घेऊ शकाल, तुमचा आनंद जास्तीत जास्त वाटू शकाल आणि अशा लोकांबरोबर की ज्यांना तुमच्या आनंदात आनंद वाटणार आहे. तन्मय, थँक्यू व्हेरी मच. म्हटलं तर साधासा विषय, पण सगळ्यांच्या सबकॉन्शियसमध्ये असणारा, त्याबद्दलचे आजच्या पिढीचे आणि अनुभवी असे दोन्ही बोल कळले. परत वेगवेगळ्या विषयांवर भेटू, पण आज इथंच थांबू. धन्यवाद.